ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मुंबईसाठी पुढचे 3 तास महत्त्वाचे। हवामान विभागाकडून नव्याने रेड अलर्ट जारी। ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यालाही रेड अलर्ट। ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी आणि कल्याण डोंबिवलीतल्या शाळांना सुट्टी। पावसामुळे प्रशासनाची खबरदारी। मुंबईतील शाळा मात्र सुरू राहणार। अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या। परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर करणार। पावसामुळे खोळंबलेली मुंबईची लाईफलाईन पूर्वपदावर। मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल 10 ते 15 मिनिटं तर पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिराने। कालच्या भयकांडानंतर आज मोनोरेलमध्ये शुकशुकाट। तुरळक लोकांचा प्रवास। चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनोरेलमध्ये अडकलेल्या 582 प्रवाशांची 2 तासांनी सुखरूप सुटका। पुण्याच्या एकता नगरमधील इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलं। अनेक नागरिक घरातच अडकून पडले। महापालिकेकडून नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न। घरं तात्काळ रिकामी करण्याची महापालिकेची नोटीस। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा पराभव। शशांकराव पॅनेलचे सर्वाधिक 14 तर महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनेलचे 7 उमेदवार विजयी। ठाकरे बंधूंना भोपळाही फोडता आला नाही। पुण्यातील सिंचन विभागाची 154 एकर जागा पुन्हा सरकार जमा करण्याचा निर्णय। एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। मुंबईच्या दादरमधील कबूतरखाना आंदोलन प्रकरणी अखेर गुन्हा दाखल। ताडपत्री फाडून बांबू उचकटण्याचा प्रयत्न करणाऱ्या 150 जणांवरती गुन्ह्याची नोंद। मनपाकडनं तक्रार न आल्यामुळे पोलिसांनीच गुन्हा नोंदवला। एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार। पंतप्रधान मोदी, घटक पक्षांचे खासदार उपस्थित राहणार। केंद्र सरकार पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना हटवणारा कायदा आणणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संसदेत विधेयक मांडण्याची शक्यता। आगामी आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा। सूर्यकुमारच्या नेतृत्वात 15 सदस्यांचा संघ जाहीर। गिलकडे उपकर्णधारपद तर यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यरला वगळलं। नमस्कार, मी पूर्वी भावे। ब्रेकफास्ट